सर्वांना नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग नियोजनामध्ये जोडलेली मूल्यमापन चाचणी मुलांसोबत कशी घ्यायची आणि त्या मूल्यमापन चाचणीचे गुणसंकलन कसे करायचे ही प्रक्रिया समजून घेणार आहोत. त्यासाठी आपण उदाहरण म्हणून इयत्ता तिसरीचा वर्ग निवडला आहे आणि गणिती क्रिया या अध्ययन क्षेत्रातील 3 अंकी बेरीज ही क्षमता मूल्यमापनासाठी निवडली आहे. सर्वप्रथम या मूल्यमापन चाचणीमध्ये कोणते प्रश्न आहेत ते पाहूया. हे प्रश्न पाहण्यासाठी मूल्यमापन चाचणीच्या टक्केवारी या चिन्हावरती क्लिक करूया. या ठिकाणी आपणास असेसमेंटचा प्रिव्ह्यू पाहायला मिळेल. म्हणजेच या मूल्यमापन चाचणीमध्ये कोणकोणते प्रश्न दिलेले आहेत हे आपण या ठिकाणी पाहू शकतो. या ठिकाणी दिलेले प्रश्न शिक्षक कागदावरती लिहून किंवा या प्रश्नांची PDF फाईल डाउनलोड करून, तसंच जर मुले वर्गामध्ये उपलब्ध असतील तर प्रोजेक्टरवरती डिस्प्ले करून हे प्रश्न मुलांना आपण दाखवू शकतो. असेसमेंट प्रिव्ह्यूचा वापर आपण ह्या मूल्यमापनामध्ये कोणकोणते प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचे पर्याय कोणते आहेत, अचूक उत्तरं कोणती आहेत ते पाहण्यासाठी करू शकतो. वर्ग प्रक्रियेमध्ये मूल्यमापन घेण्यासाठी हे प्रश्न मुलांना सोडवायला देणं आवश्यक आहे. प्रश्न सोडवायला देत असताना आपण आत्ता बोलल्याप्रमाणे विविध पर्यायांचा वापर करू शकतो. या ठिकाणी हाईड करेक्ट आन्सर हा पर्याय वापरून आपण बरोबर उत्तरे लपवू शकतो, जेणेकरून प्रोजेक्टरच्या साहाय्याने मुलांना डिस्प्ले करून हे प्रश्न आपण डायरेक्टली दाखवू शकतो. हे प्रश्न सोडवण्यासाठी मुलांना पुरेसा वेळ देणं आवश्यक आहे. असेसमेंट प्रिव्ह्यू मधून पाठीमागे येण्यासाठी या खाली जाणाऱ्या बाणाचा वापर करावा. असेसमेंट मधील प्रश्न मुलांना सोडवायला दिल्यानंतर मुलं वहीमध्ये किंवा कागदावरती हे प्रश्न सोडवत असतात. ज्या वहीमध्ये किंवा कागदावरती मुलांनी प्रश्न सोडवले आहेत त्या कागदांचं संकलन करणं गरजेचं आहे. जमा झालेले कागद पाहून आपण त्या प्रश्नांची डेटा एंट्री म्हणजेच गुणसंकलन या टूलमध्ये करू शकतो. गुणसंकलन करण्याच्या अगोदर महत्त्वाच्या 2-3 पायऱ्या या ठिकाणी करणं आवश्यक आहे. ऍक्टिव्हेट हा टॅब ऑफ आहे तो सर्वप्रथम ऑन करायचा आहे. त्या टॅब समोर असणारा मास्टरी हा पर्याय क्लिक करायचा आहे. या ठिकाणी आपणास मुलाचा सिम्बॉल पाहायला मिळत आहे. या सिम्बॉल वरती क्लिक करून वर्गामधील ज्या मुलांनी ही असेसमेंट सोडवली आहे ती मुले इथे निवडून दिली आहेत. यापैकी एखादा मुलगा गैरहजर असेल किंवा त्या मुलासाठी ही चाचणी लागू नसेल तर ते मुलगा आपण या ठिकाणी डिसिलेक्ट करू शकतो. मुले निवडून झाल्यावरती आपणास सेव्ह हा पर्याय क्लिक करायचा आहे. त्यानंतर ऍड डेटा या टॅब वरती क्लिक करून आपण प्रत्यक्षात डेटा एंट्रीची प्रक्रिया समजून घेऊया. ऍड डेटा या टॅब वरती क्लिक केल्यावर आपणास इथं मूल्यमापन चाचणी सोडवण्यासाठी मुलांना साधारण किती वेळ लागला तो वेळ इथं टाकणं गरजेचं आहे. हा वेळ तास आणि मिनिटांमध्ये टाकायचा आहे. उदाहरणार्थ आपण मुलांना ही मूल्यमापन चाचणी सोडवण्यासाठी 1 तास वेळ लागला असं समजूया. हा वेळ आपण या ठिकाणी कन्फर्म करायचा आहे. हा वेळ कन्फर्म केल्यानंतर आपणास वर्गातील प्रत्येक मुलाची क्रमाने नावं पाहायला मिळतील. वर्गातील मुलाच्या नावाखाली मूल्यमापन चाचणीमध्ये जेवढे प्रश्न होते त्या प्रश्नांची एक टॅब पाहायला मिळेल. या ठिकाणी पाहू शकतो या मूल्यमापन चाचणीमध्ये एकूण 8 प्रश्न होते तर इथं 8 प्रश्नांची आपणाला टॅब पाहायला मिळेल. या टॅबमध्ये करेक्ट आणि रॉंग अशा प्रकारे 2 पर्याय उपलब्ध आहेत. मुलानं ज्या कागदावरती किंवा वहीमध्ये तसंच व्हॉट्सअपवरती पाठवून दिलेल्या फोटोवरती जी मूल्यमापन चाचणी सोडवली असेल त्या मूल्यमापन चाचणी पाहून या ठिकाणी आपणास डेटा एंट्री करायची आहे. उदाहरणार्थ कदम संभाजी या मुलाचा पहिला प्रश्न बरोबर आहे, दुसरा प्रश्न बरोबर आहे, तिसरा प्रश्न चुकलेला असेल, चौथा प्रश्न बरोबर आहे, 5वा प्रश्न बरोबर आहे, 6वा प्रश्न बरोबर आहे, 7वा प्रश्न चुकलेला आहे आणि 8वा प्रश्न चुकलेला आहे. तर अशा प्रकारे क्लिक करून
या ठिकाणी आपण डेटा एंट्री करायची आहे. एका मुलाची डेटा एंट्री पूर्ण झाल्यावर सेव्ह अँड नेक्स्ट हा पर्याय क्लिक करून आपण पुढच्या मुलाची डेटा एंट्री करू शकतो. या ठिकाणी फाळके दादासाहेब या मुलानं ज्या कागदावरती मूल्यमापन चाचणी सोडवली आहे तो कागद पाहून आपण त्यांची डेटा एंट्री पुन्हा पुढे करू शकतो. दादासाहेब फाळकेचा जर विचार केला तर त्यानं सोडवलेल्या मूल्यमापन चाचणीमध्ये पहिला प्रश्न बरोबर आहे, दुसरा प्रश्न बरोबर आहे, तिसरा बरोबर आहे, चौथा बरोबर आहे, पाचवा चुकलेला आहे, सहावा बरोबर आहे, सातवा बरोबर आहे, आठवा बरोबर आहे. आता आपण सेव्ह अँड नेक्स्ट करून पुढच्या मुलाची डेटा एंट्री करू शकतो. अशा प्रकारे आपण वर्गातल्या सर्व मुलांची डेटा एंट्री या टॅबच्या माध्यमातून करू शकतो. डेटा एंट्री करत असताना एखादा प्रश्न आपणाला जर पाहायचा असेल तर या प्रश्नावरती जर क्लिक केलं तर तो प्रश्न नेमका कोणता होता ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो. हा प्रश्न हाईड करण्यासाठी पुन्हा त्या प्रश्नावरतीच क्लिक करावं. मुलाची डेटा एंट्री पूर्ण झाल्यावर सेव्ह अँड फिनिश हा पर्याय क्लिक करून डेटा एंट्री समाप्त करावी. वर्गातील सर्व मुलांची डेटा एंट्री पूर्ण झाली की आपणास वर्गाचा ओव्हरऑल परफॉर्मन्स इथं या ठिकाणी पाहायला मिळतो. या टॅबवरती क्लिक करून वर्गातील ज्या मुलांनी मूल्यमापन चाचणी सोडवली आहे त्यांच्या वैयक्तिक कामगिरी आपणाला या ठिकाणी पाहायला मिळते. अशा प्रकारे क्लास ऍक्टिव्हिटी टॅबचा वापर करून आपण वर्गातील मुलांना मूल्यमापन सोडवायला देऊ शकतो आणि मूल्यमापन सोडवून झाल्यावर त्याची डेटा एंट्री या टॅबवरती करू शकतो. धन्यवाद.